महाराष्ट्र के बीड जिले के मसाजोग गांव के युवा सरपंच संतोष देशमुख का दिन दहाड़े अपहरण कर हत्या कर दी गई। पुलिस ने इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। घटना से इलाके में तनाव बढ़ गया है और पुलिस मामले की गहनता से जांच में जुटी है। पुलिस का दावा है कि अन्य आरोपियों को भी जल्द ही पकड़ लिया जाएगा। याला राजकीय अंग नाहीये, पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमागे आहे। राजकीय अंग असायचं काही कारण नाही। राजकीय आज कुणाचं सरकार आलं, कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे। कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार, पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात। ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कुणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागे आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। 302चा गुन्हा होईल, खंडणीचा गुन्हा होईल, पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलीस यंत्रणा देणार का, हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा। याच्या पाठीमागे सत्ताधारी मधले कोणी आहेत का? नाही, मला याच्या पाठीमागे कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे। आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये। मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे, त्याच्यामुळे मला याच्या पाठीमागे कोण नाही। पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी। असं जवळजवळ 3 गाड्या आहेत, त्याची स्वतःची 4 व्हीलर आहे स्कॉर्पिओ, ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जात आहे। तिथून नेऊन 20, 25, 30 किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते, खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी। म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी वरदास्ता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये। ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे। पोलीस यंत्रणेनं लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय ह्या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे, ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे।